हरिण तर असते कायम, पण आज सुट्टीवर आहे हरिण. पगार बहुतेक दिलेला नाही मालकांनी त्याला. त्यामुळे बिझनेस स्टार्टरची बाग असली आहे, डायरेक्ट एक्झिट दिलेला आहे. कॅन्टीनमधनं एक्झिट घ्यायला लागते. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आपण आहोत आत्ता सध्या मुंबईमध्ये. आज आहे आपला डे 2 मुंबईतला. आणि अशा तऱ्हेने आज आपण कुठं चाललो आहे? आज आपण चाललो आहे राणीची बाग बघायला. काय बघायला? राणीची बाग बघायला. तर मित्रांनो, आत्ता सध्या आपण लोकलची 5 तिकीट काढल्यात, कारण आम्ही 5 जण आहे. आणि इथून आपण आता भाईखळ्याला उतरणार आहे. रिटर्न तिकीट काढल्यात आपण 5. मुंबईची गरमी कशी आहे सांगा जरा, जोरात सांगा. घाम 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 घाम. आई कशी वाटली मुंबईची गरमी? असू दे, ठीक आहे. तुला कशी वाटली मुंबईची गरमी? टोपी घालून इथं आम्ही उन्हाचं संरक्षण करतोय. इथं उन्हाचं संरक्षण करायचं, कसं संरक्षण करायचं? स्वतःचं संरक्षण. इथं तर अतिशय गरमी. इंटरव्ह्यू द्यायला घेत नाही. इथं तर फायनली आम्ही भाईखळा स्टेशनला पोचलेलो आहे मित्रांनो. हे बघा, ही आपली लोकल. धीमी लोकल होती, एकदमच कासवासारखी धीमी लोकल. तर मित्रांनो, आता गरमी एवढी आहे मुंबईत आणि चालायची पण इच्छा होईना. आणि त्यात मी ब्लॅक शर्ट घातला आहे आणि ट्रॅफिक पण खूप आहे. गरमी तर खूप जास्त वाटते. म्हणजे उन्हात फिरलं की लगेच घामाच्या धारा व्हायला लागतात अंगातून. फिरलं की नाही, उभारलं तरी पण. उभारलो तरी पण. So many things that I left unsaid. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे राणीच्या बागेमध्ये. तर आता आज जाऊन बघूया आपण कोणकोणते प्राणी बघायला मिळतात ते आपल्याला, आणि कशी राणीची बाग आहे ते आतमधनं बघूया आपण. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला जाऊया आतमध्ये. आपण तिकीट काढायला लागते अगोदर. तिकीट किती आहे काय आहे बघूया आणि आज जाऊया. खायचं चालू आहे दीदीचं. फिरायचं सोडून आम्ही खात आहे. दीदीच खात आहे, आम्ही नाही खात आहे. मित्रांनो, आपण 2 तिकीट घेतल्या तिथं. एक आहे ते फॅमिली आहे आणि 2 घेतल्यात ॲडल्टसाठी. तर 12 वर्षाच्या पुढचे असेल त्यांना ॲडल्ट लागतात. आणि हे जाऊन उभारले तिथं आणि आम्ही माहिती देत बसलो आहे. चला जाऊया आता आत. कुठं आहे? ठीक आहे. आमचं कुठं आहे? हाय, दोन्ही तेच आहे. एक फॅमिली आणि 2 ॲडल्ट आहेत. चला एंट्री मिळाल्या आत. परत वापरायला नको म्हणते. Is make it
पक्षी कुठली आहे ती तुला माहित होता मला कसं माहित तो कसा बघायला आलाय समोर राघू पक्षी आवडतो तो बघायला आला या पद्धतीने मस्त आहे रे मस्त आहे मजा आ रहा है रे मजा आ रहा है चलो ड्रॅगन खेळले चलो ड्रॅगन खेळले हा एक कुठं जाऊन बसलाय बघा वर जाऊन बसलाय एकदम टॉपला खोटा वाटा आलाय खरा आहे खरं जिवंत आहे इकडे बसल्यात तर केवढा मोठा आहे कुठला पक्षी आहे काय माहिती चला आता पुढे जाऊया आपल्याला जायचे त्या दिशेला मगर मगर पान पक्षी लिहिले पान ॲक्वाबर्ड्स नाव आहे वाघ कुठं आहे वाघ कुठं आहे कुठे इथं आतमध्ये काय नाही बंद आहे हां इथं काय मगर आहे नाही लाकूड आहे ते कसली काच लावल्या रे तिकडनं मध्ये दिसते मगर नाही इथं चला पुढे जाऊया चला दिस वे चला 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 मगर लिहिले तो इथं सॅम्पल ठेवलंय बघायला मगरीचं पुढे कळणार असं असते म्हणून हे मगरीचं सॅम्पल आहे पुढं ओरिजिनल प्रोडक्ट मिळेल आपल्याला बघायला दिस वे नॉट दिस वे अरे खाली ॲक्वेरियम आहे ॲक्वेरियम वर अरे गार शेट काय इथं कशाला आल्यात मगर कुठे गेली मगर गेली काय खाली पाणी बघायला खाली ॲक्वेरियम आहे बघ पण इथं खाली मित्रांनो मगरीची शेपटी दाखवतो तुम्हाला मगरीची शेपटी कधी बघितल्या काय बघा ही क्लिअर दिसत नाही जरा काच यांची थोडी 11 रुपयाची काच आहे बारकी मगर आहे एकदम सोय कासो बारक कासो काय दिसत ना मला यांची काच एकदम घाण आहे प्रत्येक माहिती लिहिली कानकासव 20 कोटी वर्ष जुनी प्रजाती आहे डराव झिंगाला हुर झिंगाला हुर बर्ड्स आहेत लव बर्ड्स तर खाली पण आहेत पोपट भोगा मोठा खेळ वाघ आहे वाघ चांगलं वाघ जंगल मित्रांनो आता आपण आलोय पेंग्विन बघायला समोर इथं पेंग्विन कक्षा आहे बघा बघूया जरा पेंग्विन कशा असतात पहिल्यांदाच बघणार आहे पेंग्विन त्यानंतर आपल्याला वाघ बघायला पण जायचं आहे वाघ पण बघायचा आहे हे काय इकडे झरणा आहे काय आफ्रिका कुठं असतात पेंग्विन ते लावले ओ भाई पेंग्विन बघा मित्रांनो लहान पेंग्विन आहेत त्यांची काळजी घ्यायची चालू आहे व्यवस्थित इथं बहुतेक खायला घालायला पेंग्विनला हे ट्रेमध्ये काहीतरी खायला आहे ते पेंग्विनचं बिझनेस स्ट्रॅटर्जी बघा कसली आहे डायरेक्ट एक्झिट दिलेला आहे कॅन्टीनमधनं एक्झिट घ्यायला लागत्या म्हणजे लहान मुलं वगैरे असतात ते खायला मागतात जाता जाता कॅन्टीनमधनं एक्झिट घ्यायची कोण खायला लागल्या बघा दिदी
असं बारकी पोरं मागतात तिथं आल्यावर. बिझनेस स्ट्रॅटर्जी भारी आहे. इथं पूर्ण जागेचा मॅप दिला यांनी, म्हणजे कळायला आत्ता आपण इथं आहे. अजून आपल्याला इथं जायचं आहे वाघ बघायला. आता कुठे आपण बघा यू आर हिअर लिहिलंय तिथं. काय दिसे ना. तर आज हरिण तर असते कायम, पण आज सुट्टीवर आहे हरिण. पगार बहुतेक दिला नाही मालकांनी त्याला. पण त्यामुळे वर्किंग डेज मध्ये हरणानं सुट्टी कशी घेतली? ते गावाला चाललेलं त्या मामाचा उन्हाळा तर लय पडलाय कोणच नाही त्यामुळे. Just make it out alive. All I wanna do, all I wanna do, is make it out alive. Just make it out, just make it out alive. Just make it out alive. All I wanna do. मित्रांनो आता आम्ही चाललोय वाघ बघायला. फायनली वाघ हाय वाटतं इथं. तर काय कळण झाले अजून, बघूया आपण जरा आज जाऊन. गरम व्हायला लागले तरी पण इथं एवढी ग्रीनरी असून तुम्ही घाम बघा फक्त किती आला. अवघड आहे मुंबईत, अवघड काम आहे लय. काय इथं कोल्हा आहे काय? कुठं आहे कोल्हा? कोल्हा कुठं आहे? कोल्हा तर नाही इथं. जाऊया आता. इकडं आहे टायगर आहे लिहिलंय तरी इथं टायगर टेरिटरी नसेल तर पुढे पडून हाय काय रे वाघ तर इथं. कोल्हा तर काय दिसला नाही. वाघ दिसला तर बघा, वाघ आणि लिओपार्ड दिसाय नाही पाहिजे. दिसला तर ससे. काय दिसला ससे लिहिलंय वाघ. वाघ दाखवला असेल मला वाटतं. एवढी गर्दी आहे म्हटल्यावर वाघ समोर. टायगर बघा आत टायगर बघायला आत हाय काय? हे बघा मित्रांनो समोर आहे बघा वाघ तिथं. त्या दगडाच्या मागं झोपलाय. तेरे जान तो मैं बाद एक दिन सोई ना, पूरा शहर बेगाना है थे मेरा कोई ना. हा हा तिथं आहे तिथं. झोपलाय बहुतेक. दिसतोय का बघ, उठल्यावर येईल तो. नाही झोपला, झोपीची वेळ आली. तर मित्रांनो वाघानं बहुतेक लईच जेवण केलंय त्यामुळे वाघ झोपलाय. आता आम्ही बिबट्या दिसते का बघ्या. बिबट्या बघायला चाललोय. काय आमचं नशीब लय खराब आहे. काय कळना झाले काय व्हायला लागले बिबट्या. फोटो मला बघून जायचं असं वाटतं. तरस आहे इथं मित्रांनो. तरस झोपलंय तरस. तर इथं सांबर आणि पानघोडा आहे. वाघ बिग काय दिसेना आपल्याला. असलंच प्राणी बघूया का. इथं पण गर्दीला आहे. हां मॅप आहे. यू आर हिअर वाघ कुठं आहे? आता कुठं जायचं कुठं नाही. पेंग्विन बघितलं सगळं बघितलं. अस्वल बघायचं आहे. अस्वल. हा शिव तिथं दाखवते बघ. अस्वल बघा किती आहे लाईन. अस्वल बघूया चला पुढे. पान गेंडा दिसला तरी तो पण आताच आहे पाण्याला. पान गेंडा आहे, पान गेंडा. आय एम हिप्पो. काय आहे? पानघोडा. पान घोडा आहे तो. पान घोडा वाटायला आहे तिथे. कसलं वाटतं सगळ्यांनी पान तिकीट द्या. पानघोडा आहे तो. मला लास्टला द्या. ए, दोन पानघोडे. ए, हाय पानघोड्या. पान घोड्याचं वजन आहे 3200 किलो आहे बघा. इथं लिहिलंय. असलं काय खातोय काय माहीत. तिथं बहुतेक आता खाल्लंय ते ना काहीतरी.
आणि झोपलाय तो पाण्यात. पानगेंडा मी झूम करून दाखवतो तुम्ही हे बघा. अरे उठ की त्याच्या अंगावर बाई काय झाले? त्याच्या अंगावर कावळा बसला. कावळा बसला. उठ 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 अरे उठ की खाना खाना तो खायला लागला. काय खायला लागला? पाणी खायला लागला. उठ जरा पुढं आली आणि इथला पानगेंडा दिसा आलाय तर जरा वर आहे पाण्याच्या. आपण झोपलाय बहुतेक. झोपलाय डोळे बंद आहे ते. 3200 किलो वजन आहे. दिदी मागून माहिती त्याला उठ उठ तो काय उठताना झाला. नाही उठणार तो. तर मित्रांनो तिकडं कुठं हां इकडं मागं माकडं पण आहे तिथं. खरं माकडं काय रोज आमच्या घरावर असतात. आम्ही काय बघायला जाणार नाही माकडं. बाहेर जाणार आहे इथनं. बघितलं जवळपास आम्ही सगळंच. तर भारी वाटलं राणीचा बाग बघून. इथे ट्रान्झिशन घाल. मस्त आहे यार. हो सुपर सुपर. एवढंच म्हणू पाणी प्या मित्रांनो. पाणी प्या. गर्दीत नाही गरमीत पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो. पाणी प्या मित्रांनो. पाणी प्या एवढाच डायलॉग होता ना. आई प्या लागल्यावर. आई दाखव की चांगला संदेश. एक चांगला संदेश. बिसलरी हे सगळं बरोबर आहे. खरं ह्यो वर का चढायला खरा तर दिसना. खोटा पण असले नाटक करायला लागलो कसं होणार हां. आणि ह्यो धाडायला लागलाय. बघायला आलाय कसा बघा तिरक्या नजरेने. खरा आहे तो इथं आत आहे. खरं तो काय दिसना झालाय. ते त्याच्या चेंगड्या बोले कुहू झाले बहुतेक. फॅनच्या वारेखाली थांबा मस्तपैकी एकदम. वन थिंग इज इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. कशी दिसलं अच्छा हा एक त्याचं तोंड तिकडं आहे. अगं बाई जंगल बघितलंस का जानू? तर मित्रांनो 2-3 दिवस झालं मुंबईमध्ये आम्ही व्लॉग काय जास्त बनवले नाहीत. पण राणीच्या बागेत यायचं होतं आणि आज आलो. राणीची बाग बघितली. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ कुठला येणार आहे पुढचा ते अजून मला पण माहीत नाही. बघा आणि सबस्क्राईब करा चॅनल.